नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनही आपल्या खात्यावरती आलेले नसतील। दुसऱ्या टप्प्याचे पैसे खात्यावरती येणं सुरू झालेलं आहे, तरीही आपल्या खात्यावरती जर अजूनही पैसे आले नसतील तर काय करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला स्टेटस जाणून घ्यावा लागणार आहे की आपलं जे काही बँक अकाउंट आहे आणि आधार कार्ड आहे हे दोन्ही संलग्न आहे की नाही आहे आणि ते व्यवस्थित जोडले गेलेले आहे की नाही। तर याकरता तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वप्रथम जी नॅशनल पेमेंट क्लिअरन्सची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आपल्याला जावं लागणार आहे। त्याकरता आपण आपल्या मोबाईल ब्राउझरमध्ये यायचं आहे। मोबाईल ब्राउझरमध्ये आल्यानंतर npci.org.in यावरती टाकून सर्च करायचं आहे आणि जी सर्वप्रथम जी काही वेबसाईट येईल त्या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्यासमोर जी आहे ती वेबसाईट ओपन होईल। वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथे कंझ्युमर म्हणून एक पर्याय दिसेल, या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। कंझ्युमर या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे विविध जे काही आहेत ते ऑप्शन दिसतात। त्यापैकी आपल्याला जो काही शेवटचा ऑप्शन आहे हा ऑप्शन भारत आधार सीडिंग एनेबल BASC हा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर परत एक नवीन विंडो ओपन होईल। नवीन विंडो ओपन झाल्यानंतर आपल्याला स्क्रीनच्या वरती जो काही उजव्या बाजूला एक बाणाचा चिन्ह दिसेल, या बाणाच्या चिन्हावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ॲरोच्या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे 4 ऑप्शन येतात। यापैकी आपल्याला जो काही तिसरा ऑप्शन आहे गेट आधार मॅप स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक करून आपलं आधार ही कोणत्या बँकेला लिंक आहे की नाही आहे ते आपल्याला इथे चेक करता येणार आहे। तर गेट आधार मॅप स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं। सर्वप्रथम आपल्याला इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे, एंटर कॅप्चा कोड करायचा आहे, चेक स्टेटस करायचा आहे। त्यानंतर आपल्याला जो काही रजिस्टर आधार कार्डला जोडलेला मोबाईल नंबर आहे त्यावरती एक OTP येईल, तो OTP टाकायचा आहे आणि पुढील प्रोसेस आता आपण बघूया। सर्वप्रथम आपण आपला आधार कार्ड नंबर हा टाकून घेणार आहोत। कॅप्चा कोड टाकल्यानंतर चेक स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता आपला जो काही आधार कार्डला जोडलेला रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबर आता OTP गेला असेल, तो OTP आता आपल्याला इथे टाकावा लागणार आहे। पुढील 5 ते 10 सेकंदात आपल्या जो काही रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्यावरती OTP हा येत असतो। आपला जो काही OTP आहे तो आलेला आहे, तो OTP आता आपण इथे टाकून घेणार आहोत। त्यानंतर सबमिट या पर्यायावरती आपण क्लिक करणार आहोत। सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर जे काही आहे आधार कार्डचे डिटेल्स ओपन झालेले आहेत। पहिला जो आहे तो आधार नंबर आहे, त्यानंतर जे काही मॅपिंग स्टेटस आहे ते अनेबल्ड फॉर DBT हे दिसत आहे, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे आपलं होणार आहे। अकाउंट आपल्या आधारशी लिंक आहे आणि जी काही अपडेट डेट झालेली आहे, अपडेट कधी केले आहे तर हे 18/7/2024 रोजी हे अकाउंट अपडेट झालेलं आहे। त्यानंतर आता हे जे काही अकाउंट आहे ते हे आपल्याला इथे दिसतंय की कोणत्या बँकेची लिंक आहे, द अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक या बँकेची हे आधार कार्ड लिंक आहे। म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक असेल तरी सुद्धा आपले DBTचे पैसे किंवा सरकारी योजनेचे पैसे येतात, फक्त आपलं जे काही आहे आधार कार्ड हे बँक अकाउंटशी लिंक असणं गरजेचं आहे। आता ज्यांचं इथे जे काही आहे DBT नॉट अनेबल दाखवत असेल किंवा काहीच दाखवत नसेल, इथे ब्लँक असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, तर आता बँक अकाउंट आधारशी लिंक करण्याच्या भानगडीत पडू नका। आपण थेट पद्धतीने जे आहे पोस्टामध्ये जाऊन आपलं अकाउंट उघडा, तिथून डायरेक्टली आपलं DBT अनेबल होत असतं, कोणतेही कागदपत्र देण्याची जास्त गरज पडत नाही। डायरेक्टली आपलं पोस्टात अकाउंट उघडा आणि तुमचे पैसे थेट तुमच्या खात्यावरती जमा होतील।
कालपासनं पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि उद्या नागपूर येथे एक मोठा कार्यक्रम होणार आहे. त्यातून सर्व महिलांच्या खात्यावरती पैसे उद्याच्या दिवसापर्यंत पोच केले जाणार आहे. त्याकरता तुम्हाला आजचा आणि उद्याचा दिवस आहे. जर आपला अकाउंट लिंक नसेल तर थेट पोस्टात अकाउंट उघडा आणि आपल्या खात्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा करून घ्या. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.